Welcome students. Now we will see about the rhyming scheme and the figure of speech in this poem. First of all, I am reading the poem again. Please concentrate to the reading. O moon, give me moonlight. Basketful are two baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to show many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Okay, now we will discuss about the different figure of speech which are used in this poem. Okay, in the first poem, A Teenager's Prayer, we have studied about two or three figure of speeches. Now, in this poem, two new figure of speeches are added here. The first is alliteration. You are very familiar with this figure of speech, alliteration, ज्याला मराठीमध्ये आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. ओके, सगळ्यात सोपा आहे बघायसाठी तुम्हाला. मराठीमध्ये याचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवायचं. काकूने काकाचे कामाचे कागद कैचीने कचाकच कापले. बरोबर. पण यामध्ये द साऊंड ऑफ के क इज रिपीटेड. मग इंग्रजीमध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच ओळखण्यासाठी दिलेल्या सेंटेन्समध्ये किंवा लाईनमध्ये किमान इन टू वर्ड्स, किमान दोन शब्दांमध्ये पहिलं लेटर, दोन शब्दांमधलं पहिलं लेटर जर सारखं असेल तर त्यामध्ये अलिट्रेशन हा अलंकार असतो. ओके, ॲटलिस्ट इन टू वर्ड्स द बिगिनिंग लेटर्स आर सेम, then the alliteration figure of speech is there. हा ओळखण्यासाठी तुम्हाला अतिशय सोपा अलंकार आहे. नंतर बघू आपण रिपीटेशन. रिपीट in a line or in a sentence the at least two words are repeated. In this poem there are two or three examples. In the second stanza, small moons, the word small is repeated. समजा वर्ड्स किंवा शब्द जर रिपीट होत असेल तर त्याला आपण रिपीटेशन हा अलंकार असं म्हणतो. ओके, टॉटॉलॉजी, इट इज द न्यू फॉर यू विच इज यूज्ड इन दिस पोएम. टॉटॉलॉजी म्हणजे दोन भिन्न शब्द, दोन वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे दोन भिन्न शब्द समजा एका लाईन मध्ये किंवा एका सेंटेन्स मध्ये वापरलेले असतील तर त्याला आपण टॉटॉलॉजी असं म्हणतो. TAUTOLOGY. ओके, अँड नाव हायपरबोल, ज्याला आपण एक्झॅगरेशन असंही म्हणतो. अतिशयोक्ती, एखादी गोष्ट वाढवून चढवून वर्णन केली असेल त्याला आपण हायपरबोल किंवा एक्झॅगरेशन असं म्हणतो. पुन्हा एक या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहे जो आपण पहिल्या पोएममध्येही अभ्यासलेला आहे, ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी काय असतो हा प्रकार? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे
एखाद्या नॉन लिव्हिंगला उद्देशून ॲड्रेस करून लिहिलेलं किंवा उच्चारलेले शब्द किंवा वाक्य. जसं बघा, ओ मून, ओ गॉड, ओ फॉरेस्ट, अशा प्रकारचं एखाद्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टला उद्देशून त्याला संबोधून उच्चारलेलं वाक्य किंवा लिहिलेलं वाक्य, लाईन किंवा ओळ, याला आपण ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतो. या पोएममध्ये सुद्धा आय थिंक द होल पोएम इज ऑन ॲपॉस्ट्रॉफी बिकॉज इन द पोएम अ स्मॉल चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू द मून, ही इज ॲड्रेसिंग टू द मून, and it is expected that a child is talking with the moon and the moon is giving the full response to the child. Maybe not in words, but maybe in the expected thing. यामध्ये चंद्र हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. चंद्र प्रत्यक्षामध्ये बोलत नाही आहे, पण तो बोलतो अशी अपेक्षा करून या मुलाने त्याच्याकडे विनंती केलेली आहे. कोणती मागणी केली आहे की मला टोपला भर या मूनलाईटच्या बिया ज्या सीड्स ऑफ मूनलाईट दे, अशी मागणी केलेली आहे. म्हणजे त्याला उद्देशून लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी आहे. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये समजा क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला पहिल्यांदा जसं होतं की तुम्हाला कोणत्या लाईनमध्ये तो फिगर स्पीच आहे ही लाईन देऊन त्याला मला एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं. आता तुम्हाला फक्त नाव मेन्शन करणं एवढं अपेक्षित आहे. प्रश्न कसा असणार आहे, राईट द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम. मीन्स यू हॅव टू मेन्शन ओनली द नेम. यू डोंट हॅव टू मेन्शन द लाईन इन विच द पर्टिक्युलर फिगर ऑफ स्पीच इज गिवन देअर. इट इज नॉट एक्सपेक्टेड. Therefore, it is very easy for you to write the name of any one figure of speech which is used in the poem. Okay, again we will see while explaining line to line. Okay, now see here page number 18. O moon, in the very first line apostrophe is used. Apostrophe अलंकार वापरलेला आहे. O moon, give me moonlight. Now in the second line, give me moonlight. In the second word, the first word m and moonlight, m is repeated in at least two words. Therefore, alliteration. Okay, means I think there is no problem for the apostrophe and alliteration. O moon, give me moonlight. हे चंद्रा, चंदा मामा, मला टोपला भर मूनलाइट दे. मूनलाइट से बिया दे, द सीड्स ऑफ मूनलाइट. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल, एक किंवा दोन टोपले. अ बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ द सीड्स ऑफ मूनलाइट. मला एक किंवा दोन टोपलं भरून चंद्राच्या बिया दे असं मागणं मागितलेलं आहे. ही निरागस मागणी आहे, निरागस विनंती आहे. कुणी केली आहे? अ चाइल्ड. He makes this request to the moon and he demands, he asks for a basketful or two basketfuls of moonlight. एक दोन टोपलं चंद्र प्रकाशाच्या बियांची मागणी केलेली आहे या मुलाने. सेकंड स्टॅन्झा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. माझ्या गावापासून शहरापर्यंत किंवा शहरापासून माझं गाव जे आहे, इथं या लाईनमध्ये बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. इन दिस लाईन सिटी अँड विलेज हे जे दोन वर्ड आहेत, शहर आणि खेडेगाव, सिटी अँड विलेज बोथ आर द अपोजिट. शहर आणि खेडेगाव विरोध आहे, विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला शहर दुसऱ्या बाजूला खेड, हे जे विसंगत शब्द वापरलेले आहेत याला पुन्हा अँटीथेसिस हा अलंकार आहे. If in the given line or in a sentence the two opposite words, the words having strongly opposite meaning, परस्पर विरोधी अर्थाचे दोन शब्द जर वापरले असतील एकाच लाईन मध्ये किंवा एकाच सेंटेन्स मध्ये, तर त्यावेळी अँटीथेसिस हा अलंकार असतो.
आतापर्यंत आपण तीनची चर्चा केली आहे. अपॉस्ट्रॉफी, ॲड्रेस टू सम नॉन लिव्हिंग थिंग्स. अलिट्रेशन्स मीन्स रिपिटेशन द फर्स्ट लेटर in at least two words. And now antithesis, if the two strongly opposite words, strongly opposite meaning असलेले दोन शब्द एकाच लाईन मध्ये वापरले असतील तर त्या ठिकाणी अँटिथेसिस अलंकार असतो. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझं गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, जो रस्ता आहे, पाथ आहे, त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा. At the sides, on the sides of the path, I want to sow. So means kirane. I want to sow many. I want to sow the seeds of the moonlight. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया लावायच्या आहेत असं मागणं केलं आहे. म्हणून त्याने he demands, he asks for the basketful or 2 basketfuls of moonlight to the moon. I want to sow many small moons of light. Repetition. Moon is small is repeated, therefore the figures with repetition. Small moons of light. The whole village goes to the city daily to work, and it is very far from the city. लहानसं खेडेगाव जंगलामध्ये खूप दूर बसलेला आहे. And therefore there were no any work for the villagers. Therefore the whole village means all the villagers, they go to the work to the city every day. It is their routine. Okay, सकाळी उठून सगळं पूर्ण गावचं गाव शहरामध्ये कामाला जायचं आणि सायंकाळी खूप उशिरापर्यंत परत यायचे. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, and when they return, as the village was too far, खूप लांब होतं. शहर आणि खेडेगाव याच्यामधलं अंतर बरंच लांब असल्यामुळे जेव्हा सायंकाळ व्हायची ते आपल्या कामावरून परत यायचे तेव्हा त्यांना अनेक किलोमीटर अंतर चालायला लागायचं. त्यामुळे घरी पोहोचायला बराच उशीर व्हायचा. हे एक कारण. आणि दुसरं कारण कोणतं बघा. It becomes dark on its way back, as my village is quite far, खूप लांब. The route is tough and full of snakes and scorpions. रस्त्यावर अंधार असायचे. अंधार असल्यामुळे त्या रस्त्यावर पुन्हा अनेक साप असायचे, विषारी साप आणि विंचू असायचे. इथं पुन्हा स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. The S is repeated, therefore alliteration. The road is tough and full of snakes and scorpions. रस्त्यावर विंचू आणि साप असे विषारी किडे असल्यामुळे येणं खूप कठीण होतं, सहज काम नव्हतं. त्यामुळे हळूहळू with the careful steps they had to walk to their village, and therefore they would be late. म्हणून ते लेट व्हायचे, त्यांना उशीर व्हायचा. Neither bus nor cart plies when my father returns home, I must sleep. आणि त्यावेळी त्याच्या गावापासून शहरापर्यंत जाण्यासाठी कोणतेही साधनं नव्हती, बस नव्हती किंवा बाकीच्या टॅक्सी वगैरे, बैलगाडी असं कोणतेही साधनं नव्हते. देयर नो मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टिंग. अँड व्हेन माय फादर रिटर्न्स होम, म्हणून जेव्हा घरी वडील परतायचे तेव्हा अर्थात लहान मुलं असतात, थकून जातात दिवसभर खेळून आणि लवकर झोपी जातात. मग आपला पोएट काय म्हणतो. व्हेन माय फादर कम्स, व्हेन माय फादर रिटर्न्स होम, आय एम अस्लीप. मी झोपलेला असायचो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कामावर जाण्याकरता सकाळी उठायचे, आंघोळ पाणी घेऊन सगळं डबा घेऊन पुन्हा निघून जायचे. हा झोपलेलाच असायचा. सायंकाळी पण भेट नाही आणि सकाळी पण नाही, म्हणजे हप्ता वडील दिसायचे नाही. त्यामुळे साहजिकच मुलाच्या मनामध्ये खंत होती. The child loves his father, but he can't talk with him. He can't share his emotions, his experiences. He can't tell him anything about his dreams and passions, about the happenings in the day. त्याचं प्रेम होतं वडिलांवर, पण वडिलांशी गप्पा मारण्याकरता सवड नव्हती, वेळ नव्हतं. घरी यायचे, झोपला असायचा, निघून जायचे तेव्हाही झोपला असायचं. जसं मुंबईचं लाईफ आहे असं. देन ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. बघा काय बघितलं.
मला फुकट नको, कर्ज कर्ज म्हणून दे. नंतर जेव्हा मी ते झाडाच्या चंद्रप्रकाशाच्या बिया लावेन, त्याला फळं येतील चंद्रप्रकाशाचे, तेव्हा मग तुला मी व्याजासकट परत करेन. Therefore, give me the moonlight on loan. मोफत नको, लोन कर्ज दे, on loan. I want to light the dark route. Again, light and dark. Light and dark, two opposite meaning words. प्रकाश आणि अंधार दोन्ही शब्द कसे आहेत? परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आहेत. And therefore, antithesis. I want to light the dark route. मला या अंधारमय जो मार्ग आहे त्याला प्रकाशित करायचं. I have to light this darkened route. हे काळोख पसरलेलं जे मार्ग आहे, रस्ता आहे, त्याला मला प्रकाशित करायचं आहे. कशानं? With the moonlights. By planting the seeds of moonlight, I want to light the darkened road which leads to the city. जो शहरापर्यंत पोहोचतो, हा मार्गावर मला त्या बिया लावायच्या आहेत आणि संपूर्ण मार्ग प्रकाशित करायचा आहे. I want to light the dark route so that, म्हणून की my father returns early. काही समजा रस्त्याने समजा लाईट लागले, प्रकाश जर झालं तर त्यांना झपाझप पावलं टाकत येता येईल. कारण रस्त्यावर समजा किडे असणार नाही, असले तर दिसतील पटकन, म्हणून त्यांना ताचपडत यावं लागणार नाही. अँड दे कुड रीच होम अर्ली ऑल द विलेजेस सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू, मला सुद्धा, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आता या लाईनमध्ये बघा, आय टू वॉन्ट टू हिअर द फेरी tales and stories. These are the two different words, but they have the same meaning. Tales कथा आणि stories म्हणजे पुन्हा अर्थ कथा गोष्ट असा अर्थ आहे. म्हणजे एकाच अर्थाचे दोन भिन्न शब्द वापरलेले आहेत. Two different words having the same meaning. Therefore, the figure of speech is tautology. बोलता है tautology. If in a line or in a sentence, the two words having the same meaning, two different words having the same meaning are used, then the figure of speech is tautology. Okay. I too want to hear or listen fairy tales and stories from him. Again, in the last stanza, again the child requests, "Oh moon, give me a basket full of moonlight." म्हणून मला तू टोपलाभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो द सीड्स. पुन्हा द लेटर एस इज रिपीटेड, अलिट्रेशन. आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. ओके. जसं पूर्ण होल पोएम ही ॲपॉस्ट्रॉफीवर डिपेंड आहे, त्याचप्रमाणे हायपरबोल सुद्धा आहे. बिकॉज ॲक्च्युली इन रियालिटी इट इज नॉट पॉसिबल टू प्लॅन द सीड्स ऑफ मूनलाइट. It is exaggeration. The overstatements अतिशयोक्ती आहे. मुलांनी जी अपेक्षा केलेली मागणी केलेली आहे कुणाकडे, टू द मून. प्लीज गिव मी अ बास्केट फुल or 2 baskets full of moonlight so that I could plant the seeds of moonlight. But in reality it is not possible to plant the seeds of moonlight. Therefore, the hyperbole is also there. Now you are familiar with all these figure of speeches. Alliteration, the letter is repeated in at least 2 words. Antithesis, 2 strongly opposite words are used in the same line or the sentence. Repetition, if the words are repeated then repetition. Tautology, if 2 different words having the same meaning, एकाच अर्थाचे दोन भिन्न शब्द जर वापरले असतील तर tautology. And hyperbole means exaggeration or overstatement is also called. And apostrophe means to address to the non-living things. तर त्या ठिकाणी apostrophe अलंकार होतो. Okay. I think you understood the whole poem well. We will see it in the next session.